तर मित्रांनो नमस्कार. पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आदित्य आणि पारू घरी असतात तेवढ्याच वेळात मारुती तिथे येतो आणि आदित्य आणि पारूला तर मारुतीला बघून खूपच आनंद होतो. आता आदित्य त्यावेळी मारुतीला पाणी वगैरे देत असतो, पण मारुती काही पाणी वगैरे घेत नसतो. त्यावेळी मारुती तिथं बसतो आणि मग पारू त्याचा हात हातात घेऊन विचारू लागतो, अरे बा तू कसा आहे आणि गणी आणि वैजू कशा आहेत मला सांग ना. त्यावेळी मारुती म्हणू लागतो की पारू तू काळजीच करू नको, ते ना खरंच खूप चांगले आहेत आणि तू बघ ना गं स्वतःकडे तू कशी अवस्था करून घेतली आहे. आणि त्यावेळी तर आदित्य मारुतीकडेच बघत असतो. त्याला कळत नसतं नेमकं मारुती असा का बोलत असेल. मग त्यावेळी मारुती म्हणू लागतो, काय गं पारू हे लग्न करून तू काय मिळवलंय? नाहीतर तुम्हाला 2 वेळाचं जेवणही नेमकं भेटत नाहीये. आणि त्यावेळी मग पारू आणि आदित्यला खूपच वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर मारुती असंही नाही मग पारू म्हणू लागते की बा असं काय म्हणतो तू, तू जे बघतोय ना ते काय वेगळंच आहे. खरंच आम्ही दोघं जण खूप सुखाने इथं राहतो. पण त्यावेळी मारुती म्हणू लागतो, मला काही दिसत नाही का गं? तुझा नवरा जर तुला 2 टायमाचं जेवण जर करून आणून देत नसला जेवायला, तर मग याच्यासोबत राहण्यात फायदाच काय आहे तुझा? आणि त्यावेळी ते आदित्य तर खूपच दुखावला जातो. मग त्यावेळी पारू म्हणू लागते, बा तू समजतो ना तसं अजिबात नाही. आम्ही दोघं ना खरंच खूप सुखाने संसार करतोय. आणि मग त्यावेळी मारुती म्हणू लागतो, काय गं सुखाने संसार करताय, मग तुझ्या हातातल्या बांगड्या कुठे? आणि मग तर काय पारूकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं. पारू शांतच बसून राहते. आणि मग त्यानंतर मारुती म्हणू लागतो, आता तुमच्या संसारासाठी तुम्हाला ह्या बांगड्या मोडाव्या लागल्यात. आता काही दिवसांनी हा तुझं मंगळसूत्र मोडेल आणि कुठं तुमचा संसार चालवेल. त्यावेळी मारुती म्हणू लागतो, हे बघ काही पैसे आहे माझ्याकडं, हे पैसे घे आणि तुझ्या त्या बांगड्या सोडून आण. कारण की मला माहिती आहे ना तुझ्यासाठी त्या बांगड्या किती महत्त्वाच्या आहेत. आणि मग मारुती पारूला पैसे देत असतो. पण आदित्यचा राग तर अनावरच होतो. तो म्हणू लागतो की मारुती मामा तुम्हाला जे काय बोलायचं ना ते माझ्यासोबत बोला, उगं पारूला कशाला हर्ट करताय तुम्ही. पण त्यावेळी पारू मध्येच बोलते आणि म्हणू लागते, आदित्य सर प्लीज तुम्ही शांत बसा. मग त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, पारू हे पैसे वगैरे घेण्याची काहीच गरज नाही. आणि मारुती मामा तुम्हाला सांगतो, माझ्यावर पण जबाबदारी, मी माझ्या बायकोला 2 वेळाचं जेवण कितीही आनंदामध्ये आणून देऊ शकतो. कारण माझ्याकडे एवढी जबाबदारी आहे, मी एवढं पण करू शकतो माझ्या बायकोसाठी. आणि मग त्यावेळी पारू जे मारुतीकडून घेतलेले पैसे असते ते मात्र त्याला रिटर्न करते आणि म्हणू लागते, बा खरंच ना आदित्य सर म्हणताय ते खरं, याची काही गरजच नाही. आणि मग त्यावेळी मारुती हात जोडतो आणि तिथून रडतच निघून जातो. मग त्यानंतर मारुतीच्या पाठीमागेच पारूही जात असते. पण त्यावेळी आदित्य तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो आणि म्हणू लागतो, पारू खरंच मला माफ कर गं, मला ना मारुती मामासमोर हे सगळं काही बोलायचंच नव्हतं. त्यावेळी पारू म्हणू लागतं की आदित्य सर याच्यामध्ये ना तुमची काय बी चूक नाही आहे, तुम्ही काय चुकीचं बोललाय, जे खरं होतं तेच बोलला ना. आणि मग जे मारुतीनं किराणा आणलेला असतो त्याचं आदित्यचं लक्ष त्या किराण्यावर जातं. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, हे बघ पारू आपल्या मारुती मामाने किराणा आणलाय, चल आता तो किराणा खोलून बघ आणि मस्तपैकी खिचडी भात बनवूया, आजीला पण खायला देऊया. मग पारू डोळे पुसूनच हो म्हणत असते. त्यावेळी आदित्य पारूला म्हणू लागतो की पारू मला थोडं काम आहे, मला बाहेर जायचं आहे. आणि मग त्यावेळी पारू म्हणते, जा ना मग तुम्ही, मी स्वयंपाक वगैरे करून ठेवते. त्यावेळी मग आदित्यही बाहेर पडत असतो. त्यानंतर आदित्य त्या आजीच्या नातवाचा आणि मुलाचा शोध घेत घेत एका पत्त्यावर आलेला असतो. त्यावेळी तिथे जाऊन विचार करू लागतो, हा आजीचा मुलगा इतका श्रीमंत, त्याचं इतकं मोठं घर आहे, मग तो आजीला सोडून का राहत असेल. आणि मग त्यानंतर त्या दरवाजाची डोरबेल वाजवतो आणि त्यानंतर एक माणूस बाहेर येतो. तो माणूस विचारू लागतो, तुम्हाला कोण हवा आहे. त्यावेळी मग आदित्य सांगू लागतो मला काशीनाथ मस्के यांना भेटायचं आहे. आदित्यला मात्र तो माणूस घरामध्ये घेऊन जातो, तो बसतो वगैरे. त्यानंतर तिथे एक तरुण मुलगा येतो, तोही विचारू लागतो की तुम्हाला कोण हवं आहे. आदित्य त्या काशीनाथ मस्केला डायरेक्ट बोलू लागतो, तुमची आई असताना तुम्ही इतक्या मोठ्या घरात तिला तिकडे सोडून कसं राहू शकता. त्यावेळी त्या माणसाला कळत नसतं हा मुलगा काय बोलतोय. आणि मग त्याचा मुलगा डायरेक्टली आदित्यच्या अंगावर धावून येतो आणि म्हणू लागतो, काय रे तू त्या म्हातारीची वकिली करण्यासाठी इकडे आलाय का, तिचा आणि आमचा काहीही संबंध नाहीये. आणि मग त्यावेळी आदित्य म्हणतो, अरे तू असा कसा बोलू शकतोय, तू त्या आजीचा नातू आहे ना, आदित्य आहेस ना तू, मग तू असं कसं बोलू शकतो, आजीच्या बाबतीत असा विचार कसा करू शकतोस तू. मग त्यावेळी तो आजीचा नातू म्हणजेच आदित्य म्हणू लागतो की तुम्हाला माहिती आहे का आदित्य दादा, जेव्हा आजीनं माझ्या पप्पाला गरज होती ना त्या घर विकण्याची, तेव्हा त्यांची नोकरीसाठी तर तेव्हा आजीने नकार दिला होता. तेव्हा त्याने डायरेक्ट सांगितलं होतं तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाही, मग आम्ही तिच्याकडे कशाला येऊ. त्यावेळी तो काशीनाथ म्हणू लागतो, त्याला शांत करतो आणि म्हणू लागतो, किती काही झालं तरी ती माझी आई आहे. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, तुमच्या घरात काय चालू आहे ना ते सगळं काही बाजूला राहू द्या, पण आजीची तब्येत ना आता खूपच बिघडली, तुम्ही तिला प्लीज
प्लीज भेटायलाच चला. आणि मग त्यानंतर त्या काशीनाथलाही मात्र त्याच्या आईची काळजी वाटू लागते. त्यानंतर तो आदित्यला म्हणू लागतो, प्लीज तुम्ही मला माझ्या आईकडे घेऊन चला. पण तो आजीचा नातू तो आदित्य तो तर खूपच चिडतो आणि म्हणू लागतो, याद राखा तुम्ही जर त्या म्हातारीला भेटायला गेले तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. मग आदित्य तर डायरेक्ट त्या मुलाच्या म्हणजेच आदित्यच्या कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो, अरे थोडी तरी लाज ठेव. त्या आजीचा नातू म्हणून नको, पण तुझ्या वडिलासाठी तरी सोबत चल. आणि मग आदित्य त्या दोघांना घेऊनही त्या चाळीमध्ये जात असतो. मग आदित्य त्या काशीनाथ आणि त्या आदित्यला घेऊन घरी आलेला असतो. आता तो आजीकडे जातो तेव्हा आजीला त्याच्या स्पर्शानेच कळते की आपला मुलगा परत आला आहे. त्यावेळी आजी त्याला मिठी वगैरे मारते आणि म्हणू लागते, काय रे तू इतक्या दिवस कुठे होतास मला सोडून. त्यावेळी आजीचा मुलगा म्हणजेच काशीनाथ म्हणू लागतो, आई मला खरंच माफ कर गं, मला इकडे यायला खरंच खूप उशीर झाला आहे. आणि मग त्यावेळी म्हणू लागतो, आई मी तुला आता कधीच इथून सोडून जाणार नाही. आता चाळीतल्या लोकांना आदित्य पारूला खूप आनंद होत असतो की आजीच्या चेहऱ्यावरचा आनंदच खरंच इतका गोड असतो ना. त्यानंतर मग चाळीतले लोक म्हणू लागते, खरं यार आदित्यला मानलं, शेवटी आदित्य तिच्या आजीच्या लेकाला म्हणजेच घेऊन आलाच आहे. तो आजीचा जो खरा नातू आदित्य असतो तो म्हणू लागतो, तुमचा ना काहीतरी गैरसमज होता, आजीचा नातू मी आदित्य आहे. आणि मग त्यानंतर गावातल्या लोकांना तर खूपच मोठा गैरसमज होतो. त्यांना कळत नसतं आजीसोबत इतक्या दिवस राहत होता हा आदित्य आजीचा नातू आहे का हा आदित्य आजीचा नातू आहे. पण त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, मी ना खरंच तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. पण त्यावेळी त्याच्या अगोदर तो आजीचा नातू आदित्याची कॉलर पकडतो आणि त्याला काही बोलायला सुरुवात करतो. तिथे त्याला समजावण्याचा सांगण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो. तो म्हणू लागतो, काय रे आदित्य तुला काय वाटलं, या म्हातारीने आम्हालाही घर दिलं नाही विकण्यासाठी आणि तू तिचा खोटा नातू बनून तिचा विश्वासघात करून या घरात राहिला, काय तिचं घर तुझ्या नावावर करून देईन का ती, तुला असं वाटतंय का. मग चाळीतले लोकही आदित्यला बोलू लागतात. पारू मात्र समजूत काढत असते पण पारूचंही कुणीच ऐकत नसतं. त्यावेळी मग आजीच खूप मोठ्याने वरडू लागतात की थांबा, आदित्यला कुणीही काहीच बोलणार नाही, कारण की आदित्यच माझा खरा नातू आहे आणि पारूच माझी खरी नातसून आहे. आणि मग सगळ्या जणांना हे ऐकून तर धक्काच बसतो. आणि मग त्यावेळी तो आदित्य म्हणू लागतो, काय रे आजी तुला कळत नाही का, मीच तुझा खरा नातू आहे ना. आजी तर डायरेक्ट त्याच्या कानाखालीच मारताना म्हणू लागता, काय रे जेव्हा माझं दुखत होतं मला तेव्हा गरज होती तेव्हा तुला सगळी नाती आठवले नाही, तेव्हा मला बघावं असं तुला एकदाही वाटलं नाही आणि आता नात्याची गोष्टी करतोस का तू. आणि त्यावेळी तर तो मुलगा खाली मान घालून उभाच राहतो. त्यावेळी आजी सांगू लागते, ही माझी नातसून पारू आणि हा माझा आदित्य नातू यांनी मला माझी किती खराब परिस्थिती होती तेव्हा मला साथ दिली. हा मुलगा कोण आहे तुम्हाला सांगू का, हा अहिल्यादेवी किर्लोस्करचा मुलगा आदित्य आहे आणि ही त्यांची सून आहे. यांनी मला एका झोपडीत राहून माझी मदत केली, खरंच हाच माझा नातू आहे. आणि त्यावेळी आजीलाही खूप आनंद होतो, आदित्यलाही खूप आनंद होतो. पारूचे तर डोळे भरून येतात. आदित्य डायरेक्टली आजीला मिठी मारतो आणि त्या आदित्य आणि त्या वैजनाथला चांगलाच धडाही शिकतो. आणि मग त्यानंतर दुसरीकडे मारुती खूप अस्वस्थ असतो. त्याला खरंच ना खूप वेगळंच फील होत असतं की माझ्या मुलीला 2 वेळाचं जेवणही साधं भेटत नसतं. मग त्यावेळी मारुतीला भेटायला अहिल्या येत असते. मारुतीला म्हटलं घडलेला सगळा प्रकार तिथला आठवू लागतो. त्यावेळी अहिल्या म्हणू लागते, काय रे मारुती किती खराब अवस्था करून घेतली स्वतःची, बघ ना जरा स्वतः कर, जेवण वगैरे कर. आणि मग त्यावेळी मारुती सांगत असतो, मी ज्या मुलीला भेटायला गेलो ती मुलगी आता माझी राहिलीच नाही, ती मुलगी आता खूप बदलली, ती मुलगी आता तिच्या नवऱ्याचीच झाली आहे. त्यावेळी अहिल्यालाही काही कळत नसतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.